तर नमस्कार मंडळी, आज मी पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो फेब्रुवारीचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही आहे, त्या हप्त्याबद्दल राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे काय बोलल्या आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला पाहूया की आदितीताई तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्चचा हप्ता याबद्दल त्यांनी काय सांगितलेले आहे, तर चला पाहूया। नाही, साधारणपणे आम्हाला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। या व्यतिरिक्त मार्च महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत, कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। पोचला होता, काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या, काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे, त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे। कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो 3 महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा 2 वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील। त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही। स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधून ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडीफार कमी होतील ते, आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत हे ग्रॅज्युअली होत राहील। त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो तर आत्ताच आपण पाहिले की राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे ह्या काय बोलल्या। तर आता यावरून कुठेतरी सरकारचे मत या ठिकाणी स्पष्ट होत आहे की जेव्हापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे पडताळणी जेव्हापर्यंत पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत तरी ज्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होताना काही दिसत नाही आहे। कारण जेव्हा पडताळणीवर सरकारने जास्त या ठिकाणी जोर दिलेला आहे आणि ही पडताळणी जेव्हा पूर्ण होईल म्हणजे व्हेरिफिकेशन आणि क्रॉस व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून ज्या काही सर्व महिला या ठिकाणी अपात्र होईल त्यानंतर ज्या पात्र महिला वाचतील त्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे, अशी अपडेट या ठिकाणी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पाहायला मिळत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही अशी अपडेट ही डेली देत असतो। तर अपडेट ऐकण्यासाठी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे। धन्यवाद।